नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला उद्याचा जो होणारा पहिला पेपर आहे, टी-वाय बी-कॉमचा मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. कुठला पेपर आहे उद्या? फॉर्म 209. ठीक आहे. तर याचे आपल्याला आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे बघायचे आहेत. आपल्याकडे थोडेफार आय-एम-पी क्वेश्चन्स आहेत, जे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला सर्व विषयांचे आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे पाहिजे असेल किंवा नोट्स वगैरे पाहिजे असेल, तर सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन जे आहे प्ले स्टोअरवरती डाउनलोड करा. ए टू टॉप परीक्षित अभ्यास हे आपलं ॲप्लिकेशन आहे. यावर तुम्ही प्ले स्टोअरला सर्च करून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनला एक लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही चेकआउट करू शकता. त्यावरून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे नोट्स वगैरे दिलेले आहेत, क्वेश्चन्स वगैरे दिलेले आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये बघा आता आपल्याला हा जो कोर्स आपला हे जे आपला फॉर्म 209 टी-वाय बी-कॉमचा आय-एम-पी क्वेश्चन्स आहेत, ते आपण याच्यामध्ये सांगणार आहे. मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठी देखील हे प्रश्न आहेत, सेम आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न बघायचे आहेत, जे तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये थोडे हेल्प करतील आणि याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो दरवर्षी बरेच काही प्रश्न जे आहेत रिपीट होत असतात. तर ते तुम्हाला मी प्रश्न याच्यामध्ये सांगणार आहे. ठीक आहे. मित्रांनो बघा, हा फॉर्म 209 टी-वाय बी-कॉम याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे. याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला व्याजासहित खरेदी विक्री व व्याजारहित खरेदी यावर तुम्हाला चर्चा करायची आहे. थोडक्यात काय तर व्याजासहित जे काही खरेदी विक्री असते, ते व्यवहार तुम्हाला याच्यामध्ये जे आहेत, ते तुम्हाला याच्यामध्ये त्यावर तुम्हाला चर्चा करायची आहे, त्यावर माहिती द्यायची आहे. ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, डिस्कस पर्चेस अँड सेल्स ॲट कम इंटरेस्ट अँड पर्चेस ॲट एक्स इंटरेस्ट. एक्स इंटरेस्ट अँड कम इंटरेस्ट म्हणजे प्री आणि पोस्ट म्हणतो आपण त्याला. म्हणजे काय अगोदर आणि नंतर, हे तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे. नंतर बघा मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचा एक प्रश्न येऊ शकतो. हा प्रश्न येणार नाही, आला तर चांगली गोष्ट आहे. तरी सर्वांनी वाचून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला जे आहे मित्रांनो, गुंतवणुकीची खरेदी किंमत आणि व्याज तुम्हाला काढायचं आहे. खरेदी किंमत आणि व्याज काढायचं आहे. तर हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर अशा प्रकारचे प्रश्न देखील येऊ शकतात. तुम्ही ह्या प्रश्नाचं जे आहे उत्तर तुम्ही शोधून ठेवा. अशा प्रकारे याचं उत्तर मांडलेलं आहे, ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. नंतर आहे मित्रांनो, भाडे खरेदी पद्धतीची तुम्हाला कोणतीही 5 वैशिष्ट्ये सांगायची आहे. भाडे खरेदी पद्धत, जी भाडे खरेदी पद्धत आहे, तुम्हाला स्पष्ट करायची आहे. ज्याला आपण काय म्हणतो, हायर पर्चेस सिस्टम, हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. नंतर आहे हप्तेबंदी पद्धतीने खरेदी केलेल्या खरेदीदारास कोणते फायदे होतात, ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे. 5 एडवांटेजेस ऑफ इन्स्टॉलमेंट सिस्टम बायर, ज्याला आपण हप्ते बंद म्हणतो. ठीक आहे. ई-एम-आय वगैरे म्हणतो आपण त्याला. ते तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. नंतर आहे व्याजाचा तक्ता तयार करून यंत्राची मूळ रोख किंमत काढायची आहे. असा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. एखादा व्याजाचा तक्ता तुम्हाला तयार करायचा आहे आणि यंत्राची मूळ किंमत काढायची आहे. असे देखील तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. नंतर आहे मित्रांनो बघा, दुग्धालय खात्याचे नावे बाजूस प्रामुख्याने कोणत्या घटकांचा समावेश होतो? तुम्हाला दुग्धालय खाते बघून घ्यायचं आहे, ज्याला आपण काय म्हणतो, डेअरी मिल्क अकाउंट. ठीक आहे. तर मिल्क डेअरी जे काही अकाउंट आहे, त्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे नावे बाजूस प्रामुख्याने कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो. नावे बाजू म्हणजे कुठला, जिथे आपण तपशील वगैरे लिहितो. नंतर त्याच्यासमोर आपण जे आहे त्याच्यामध्ये त्याच्या किमती देणं घेणं लिहित असतो, बरोबर. तर ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. बघा, दुग्धालय खाते तयार करा. प्रिपेअर डेअरी अकाउंट. जे डेअरी अकाउंट असतं, डेअरी किंवा मिल्क हे अकाउंट असतं, ते तुम्हाला कशा प्रकारे तयार करायचं, ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर आहे मत्स्यालय खात्याच्या नावे बाजूस प्रामुख्याने कोणत्या बाजू येतात? मत्स्यालय खातं, ज्याला आपण काय म्हणतो, फिशरी अकाउंट. ठीक आहे. फिशरी अकाउंट बद्दल देखील तुम्हाला माहिती येऊ शकतं. फिशरी अकाउंट कसं तयार करतात वगैरे, हा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो फिशरी अकाउंटवरती. ठीक आहे. नंतर आहे कुक्कुटपालन खाते तयार करा किंवा जे काही पोल्ट्री अकाउंट आहे ते कसं बनवतात, हा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. नंतर आहे बघा पशुपालन खातं. पशुपालन खातं कसं बनवतात, त्याला आपण काय म्हणतो, कॅटल अकाउंट. ठीक आहे. तर कॅटल अकाउंट कसं बनवतात वगैरे वगैरे, ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर आहे विमा म्हणजे काय, हे तुम्हाला सांगायचं आहे. व्हॉट इज इन्शुरन्स, इंग्लिश मीडियम वाल्यांसाठी. ठीक आहे. व्हॉट इज इन्शुरन्स, इन्शुरन्स कशाला म्हणायचं वगैरे वगैरे. ओके. नंतर आहे बँकेच्या व्यवहारासाठी ठेवली जाणारी आवश्यक पुस्तकांची यादी तुम्हाला लिहायची आहे. बँकेच्या व्यवहारासाठी ठेवली जाणारी आवश्यक पुस्तकांची यादी. लिस्ट ऑफ इसेन्शियल बुक रिक्वायर्ड फॉर बँकिंग ट्रान्झॅक्शन्स. इसेन्शियल बुक्स ऑफ बँकिंग ट्रान्झॅक्शन, हे तुम्हाला लिहायचं आहे. नंतर आहे भाग हमीच्या कोणत्याही 2 पद्धती तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. एक्सप्लेन एनी 2 मेथड ऑफ शेअर अंडर रायटिंग. शेअर तुम्हाला माहिती असेल, भाग म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. शेअर मार्केटवाला माहिती असेल, शेअर मार्केट जे आपण त्यातला असतो, त्याला भाग रोखे म्हणतात. नंतर आहे भाडे खरेदी पद्धतीची कोणतीही 5 वैशिष्ट्ये द्यायची आहे तुम्हाला. फीचर ऑफ हायर पर्चेस सिस्टम, आपण हा ऑलरेडी प्रश्न घेतलेला आहे. भाडे खरेदी पद्धती आणि हप्तेबंद खरेदी पद्धत यामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. डिस्टिंग्विश बिटवीन हायर पर्चेस सिस्टम अँड इन्स्टॉलमेंट पर्चेस सिस्टम. ठीक आहे. भाडे खरेदी आणि इन्स्टॉलमेंट सिस्टम यामध्ये जो काही फरक आहे, तो तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. नंतर आहे कुक्कुटपालन केंद्रासाठी आवश्यक 5 घटक कुठले कुठले आहेत, ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. 5 फॅक्टर्स ऑफ पोल्ट्री फार्मिंग सेंटर. कुक्कुटपालनासाठी तुम्हाला कुठले कुठले आवश्यक घटक आहेत, हे तुम्हाला याच्यामध्ये बघायचे आहे. ठीक आहे. कुक्कुटपालनासाठी. नंतर आहे पशुपालन खात्याच्या नावे बाजूस येणारे कोणतेही 10 बाबी तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत. पशुपालन खात्याच्या नावे बाजूस येणारे कोणतेही 10 बाबी. व्हॉट इज द 10 आयटेम्स आर इन्क्लूडेड ऑन डेबिट साइड ऑफ कॅटल अकाउंट.
नंतर आहे कृषी उद्योग आवश्यक कोणत्याही 10 बाबी लिहायच्या आहेत तुम्हाला. भाग भांडवल म्हणजे काय? ज्याला आपण शेअर कॅपिटल म्हणतो. त्याला काय म्हणायचं? ते तुम्हाला समजून घ्यायचं याच्यामध्ये. प्रमंडळ निर्मितीचे प्रमुख टप्पे, भाग विक्रीच्या विविध पद्धती तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत. मेथड ऑफ इश्यू ऑफ शेअर, ठीक आहे. शेअर जे आपण एक्झिट करतो शेअर मार्केटमधून, ते तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. नंतर आहे सामान्य विम्याचे प्रकार तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. नंतर आहे बँक व्यवसायाच्या व्याख्या तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बँकिंग कंपनी? मित्रांनो, अशा प्रकारचे काही IMP क्वेश्चन्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण दिलेले आहेत, जे तुम्हाला उद्या हेल्प करतील. तर ज्यांना कोणाला सर्व विषयांचे पाहिजे असेल, ठीक आहे, तर त्यांनी हे आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करा. या ॲप्लिकेशनवर तुम्हाला एक कोर्स आहे ₹200 तर तुम्ही कोर्स घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला मी सर्व विषयांचे IMP क्वेश्चन्स वगैरे दिलेले आहेत. तर ते क्वेश्चन्स तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. त्याचे तुम्हाला उद्या हेल्प होईल. तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स देखील दिलेले आहेत. त्या देखील तुम्हाला फायदे पण होऊ शकतात. मार्केटिंग ग्रुप आहे इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम दोघांसाठी. बँकिंग ग्रुप आहे इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम दोघांसाठी. ठीक आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. ओके. तर मित्रांनो, आता बघा याच्यामध्ये तुम्हाला मला एक सांगायचं आहे. हे आपलं YouTube चॅनल आहे. सर्वांना माहिती असेल. यामध्ये बघा मित्रांनो, रोज संध्याकाळी रात्री 9 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर होत असतं. त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला, कुठले पॉइंट्स वगैरे उद्या येऊ शकतात किंवा पेपर कसा लिहायचा, तसेच मुद्दे कसे मांडायचे, चालू घडामोडी, तसेच Q&A वगैरे म्हणजे क्वेश्चन आन्सर तुमच्यासोबत होत असतं. ठीक आहे. तर ते आपण याच्यामध्ये डिस्कस करत असतो. तर रोज संध्याकाळी आपलं 9 वाजता लेक्चर असतं. सर्वांनी लाईव्ह जॉइन करून ठेवत जा. आपलं YouTube चॅनल आहे. सर्वांनी सर्च करा किंवा याची देखील तुम्हाला मी लिंक जी आहे आपल्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तुम्ही त्यावरून चेकआउट करू शकता. आणि मित्रांनो, रोजचे आपले जेवढे काही लेक्चर्स वगैरे होतात, जसं आपण हे लेक्चर घेत आहे IMP क्वेश्चनचं, ते सर्व जे काही IMP क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला व्हिडिओजमध्ये सापडतील. ठीक आहे. आणि मित्रांनो, सर्वांना माहिती असेल की ABCID सध्या खूप महत्त्वाचा आहे. ABCID कसा बनवायचा? मागच्या वर्षीपासून मी तुम्हाला सांगत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ABCID अजून बनवलेला नाहीये, तर त्यांनी बनवून घ्या. बघा, त्यांनी आपल्या चॅनलमध्ये जायचं आणि व्हिडिओजमध्ये तुम्हाला ABCID कसा बनवायचा हा व्हिडिओ बघायचा आहे. यामध्ये तुम्हाला डिजिलॉकरच्या सहाय्याने म्हणजे डिजिलॉकरचं जे ॲप्लिकेशन आहे आपल्या मोबाईलसाठी किंवा जी काही वेबसाईट आहे, त्यावर जाऊन तुम्ही जे आहे ABCID बनवू शकता. 2-3 स्टेप आहे फक्त त्या फॉलो करायच्या. तुम्हाला तुमचा पॅरेंट नंबर टाकायचा आहे आणि तुमचं जे युनिव्हर्सिटी आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, असे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये तुम्हाला नाव सापडेल. तुम्ही ते सिलेक्ट करून जे आहे ABCID बनवू शकता आणि तो ABCID तुम्हाला तुमच्या स्टडी सेंटरला जमा करायचा आहे. ठीक आहे. त्याचे भरपूर काही फायदे आहेत. त्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊया. त्यानंतर आपण ज्यावेळेस पेपर संपेल त्यावेळेस आपण त्यावर डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो, मागच्या वर्षीचा एक पेपर आहे बघा, आपली विद्यार्थिनी आहे. त्यांचा फोटो कॉपीचा पेपर आहे. ज्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पेपर कशाप्रकारे लिहायचा, काय लिहायचा. ठीक आहे. हा पेपर बघा, अक्षर बघा, मुद्दे बघा कसे मांडलेले आहेत व्यवस्थित. हे तुम्ही पेपर बघू शकता आणि कुठल्या गोष्टी टाळायच्या, कुठल्या चुका करायच्या नाही, ते देखील तुम्हाला मी ह्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर सर्वांनी हा देखील व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे आपले काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे तुम्हाला मी सांगितले, जे तुम्हाला उद्या काम येऊ शकतात. ठीक आहे. यामध्ये मित्रांनो, तुम्हाला शक्यतो जास्त भर तुम्हाला जे काही खाते तयार करायचे आहेत, दूध आले खातं असेल, मत्स्यपालन खातं असेल, ठीक आहे, किंवा याच्यामध्ये अजून कुठलं पशुपालन खातं असेल, ठीक आहे, पोल्ट्रीचं खातं असेल, इन्शुरन्स म्हणजे काय, भाग, शेअर मार्केट, शेअर वगैरे, ठीक आहे, बँकेचे व्यवहार, बँक कशाला म्हणायचं वगैरे, हे ते बेसिक काय जे काही प्रश्न आहेत, हे तुम्हाला उद्या याच्यामध्ये येऊ शकतात. तर ज्यांना कोणाला IMP क्वेश्चन्स पाहिजे आहे, तर त्यांनी हे आपल्या ॲप्लिकेशन जे आहे प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.